समाधान होते का नाही मला एकदा समाधान होते. मामा ढेरच करणार काम होणार टाईल्सचं काम होणार नाही. आम्ही करू द्या नाही, फक्त चांदी काढणार. चांदी आज काढली त्याच्याशिवाय त्याच्या मागचं काम आहे. हे सगळं काढताना खूप नाजूक काम आहे. पण मागे एकदा ती इन्फ्रारेड मग आपण आजपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन जवळपास 1.5 महिना बंद करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की जो विकास आराखड्याचे काम आहे त्यातले जो महत्त्वाचा जो टप्पा आहे तो विठ्ठल गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढणे आणि त्याच पद्धतीनं गाभाऱ्यामध्ये असलेली जी चांदीचं जे काय आवरण आहे ते चांदीचं आवरण काढायला खरं तर आजपासून सुरुवात झालेली आहे. तो की हाच तो विठ्ठलाचा गाभारा आहे. विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये जुन्या भक्तांनी खरं तर ही चांदी अर्पण केली होती आणि त्यांचे काही फोटो असतील, काही नावं असतील. आपण जर बघितलं 1860 सालापासून खरं तरी चांदी लावलेले काही पुरावे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात. आज आपण बघू शकतो की आज जवळपास 11 वाजल्यापासून खरं तर विठ्ठलाचा गाभारा असेल किंवा रुक्मिणी मातेचा गाभारा असेल चांदी करण्या कामाला तर वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच आज आणि उद्यापर्यंत खरं तर ही चांदी काढण्याचं काम सुरू राहणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये जी ग्रॅनाईट फरशी होती ती फरशी देखील आता खरं तर उद्यापासून काढली जाणार आहे, जेणेकरून विठ्ठलाचं संवर्धन व्हावं. आणि खरं तर पुरातत्व विभागाने देखील खरं तरी गाभाऱ्यातली ग्रॅनाईट फरशी काढण्याच्या सूचना मंदिर प्रशासनाने दिल्या होत्या. आपण जर बघितलं तर ही चांदी जी आहे जी पुरातन चांदी आपल्याला इथं पाहायला मिळतं. खरं तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये देखील ह्या चांदीबाबत आवाज उठवला होता. ह्या चांदीचं कुठलंही लेखापरीक्षण झालेलं नाही किंवा ही किती चांदी आहे, काय चांदी आहे याबाबत कुठलीही माहिती खरं तर मंदिर प्रशासनाकडे तर नाही आहे. आजच्या ह्या कामामध्ये ही चांदी काढून ह्या चांदीचं खरं तर वजन केलं जाणार आहे आणि त्यानंतर मात्र ह्या चांदीचे दरवाजे ठेवणार का पुरातन मंदिराच्या नावाखाली ही चांदी काढून आहे असं मंदिर करणार हे मात्र आता पाहावं लागणार. आपल्याबरोबर मंदिर समितीचे सदस्य आहेत. मॅडम काय सांगताल आता चांदी काढायचं काम सुरू झालं? आज मंदिराच्या नूतनीकरणामध्ये आज चांदी काढायचं प्रथम काम चालू झालेलं आहे आणि हे चांदी काढत असताना याची शुद्धता तपासली जाणार पहिल्यांदा. बऱ्याचशा चांदीचं आत्ता जे आपण पत्रे काढलेत त्याच्यामागे लोखंड दिसून येतं आहे, तर त्याची सगळ्या समितीच्या तर्फे एक स्क्रुटिनी किंवा त्याच्याच समितीच्या निरीक्षणाच्या अंडर त्याची चांदी ही वितळवण्याचा किंवा त्यातून काढण्याचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट होईल. तर आपण 700 वर्षापूर्वीचं मंदिर दाखवणार आहोत. त्यामध्ये खरं तरी चांदी भविष्यामध्ये पाहायला मिळणार का? किंवा ज्या भक्तांनी खरं तरी चांदी दिली त्यामध्ये कवटेकर असतील, दुरुककर असतील, नगरकर असतील यांची नावं आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यांचे चांदीतले फोटो देखील इथं पाहायला मिळतात. हे आहे असं राहणार का पुरातनाच्या नावाखाली सगळं काढलं जाणार? नाही, आत्ता तर सगळं आत्ता आपण काढतोय. पण मंदिराचे जे सगळं संवर्धन करायचं आहे, दगड जतन करायचं आहे, तो सगळा दगड जतन करून त्याच्यानंतर ह्या चांदीचं जे स्वरूप आहे, हे चांदीचं जे दरवाजा वगैरे आहे हा तसाच ठेवला जाणार आहे. त्याला फक्त नव्याने परत तयार करावं लागणार आहे आपल्याला आणि आतल्या दगडाचं संवर्धन करणार आहे. तर त्या समिती त्याचे असे वेळोवेळी निर्णय घेईल यापुढे. काल आपण बघितलं असेल की ह्या जे काही यांचे भाविक आहेत जुने त्यांच्या नातेवाईकांनी मंदिर समितीला अर्ज दिलेला आहे की आमचं नाव किंवा जे काही फोटो आहे असं राहावं, त्या पद्धतीने राहणार का? ते त्या समितीचा सगळा निर्णय आमचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कुमार साहेब हे दोघंही मिळून आणि सगळी समिती असा हा निर्णय घेईल आणि त्या पद्धतीने आमचे सगळे समितीचे सर्व अधिकार अध्यक्ष आमचे औसेकर महाराज यांना दिलेले आहेत आणि ते औसेकर महाराज हे नित्योपचार समितीचे पण अध्यक्ष आहेत आणि ते यावर्षी आमच्यापेक्षाही आधीपासून ते या समितीत आहेत आणि त्याप्रमाणे ते त्यांचं काल बघितलं असेल की आपण जे कवटेकर असतील, नगरकर असतील या लोकांनी चांदी दिलेली आहे. त्यांनी काल मंदिर समितीला अर्ज देखील दिलेला आहे की आमचं नाव किंवा आमची जी डिझाईन आहे अशीच राहावी, कमी पडली तर चांदी देखील ते द्यायला तयार. तर नक्की कसं मंदिर असणार पुढे? नाही, निश्चितपणे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा विचार होईल. त्यांची नावं राहतील
कारण त्यांनी आम्हाला खूप मोठ्या श्रद्धेने खूप मोठ्या भाविकांनी त्यांनी दिलेलं आहे. आणि जर समजा या चांदीची पूर्ण शुद्धता करून घेऊ आणि जर चांदी कमी पडले तर आम्ही त्यांना ती चांदी मोजतानाही त्या लोकांना आम्ही समोर ठेवू, त्या लोकांना समोर घेऊन त्यांच्या समोरच कमी पडलेली चांदी घेऊ. परंतु एका बाजूला आपण विकास आराखडा राबवताना 700 वर्षापूर्वीचं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा चांदी आहे याची ठेवणार म्हणताय. हा विरोधाभास वाटत नाही? नाही, याच्यात विरोधाभास नाही आहे, कारण ही चांदी आजची नाही आहे. ही चांदी अनादिकालापासून चांदी लावली गेलेली आहे. आम्ही नवीन काहीही करणार नाही. ज्या पद्धतीनं जतन केलेलं आहे त्या पद्धतीनं जतन केलं जाईल. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.